सो हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्ती स्पेशल आहे. अबाउट फॉरेक्स ट्रेडिंग आहे. आता खूप जास्ती क्वेश्चन्स असतात आणि आपण रील्स पण बघतो की बाबा जो बेस्ट ब्रोकर आहे कुठला आहे, आणि मोस्ट ऑफ दी जे नाव आपण बघतो ते एक्सएमचंच नाव बघतो. बिकॉज एक्सनेस नंतर वन ऑफ द बेस्ट ब्रोकर जर बघितला तर फॉरेक्स ऍक्च्युअली ब्रोकर तो एक्सएमच आहे. आणि त्याचा जो इंटरफेस आहे, युजर इंटरफेस आहे किंवा ऍप्लिकेशन असू दे, सगळं टॉप नॉच आहे. एक नंबरचा प्लॅटफॉर्म त्यांचा वाटतो मला. आणि मित्रांनो, खूप जास्ती शॉर्ट व्हिडिओ आपण याच्याबद्दल बनवलेत की बाबा एक्सएम कसा यूज करायचा किंवा काय. बट एक लॉंग व्हिडिओ भरपूर लोक म्हणतात की सर कसं काय ट्युटोरियल द्या की कसं यूज करायचे, की नक्की वॉचलिस्ट कशी क्रिएट करायचे, टार्गेट कसं लावायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा आहे, फंड कसा ऍड करायचे. समजा फॉर एक्झाम्पल आता पे इन पे आउटला काही वेळा इश्यू येतो बघा की लाईक पैसे आपण ऍड केले पण ते लवकर रिफ्लेक्ट नाही होत. त्या टायमिंगला कस्टमर सपोर्टला कसा कॉन्टॅक्ट करायचा, या सगळ्या गोष्टी ना तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. म्हणजे एक प्रकारे ट्युटोरियल आहे एक्सएम बद्दलचं, आणि व्यवस्थित बघून घ्या कारण की भरपूर कामाची गोष्ट आहे. भरपूर गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटतील. ओके, डिरेक्टली मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. चला, सो या ठिकाणी आपण एक्सएमचं जे प्लॅटफॉर्म लॉग इन करून घेतलेलं आहे मित्रांनो. बट जेव्हा पण तुम्ही साइन अप करताना फर्स्ट टाइम, तेव्हा तिथे पार्टनर कोडचा एक ऑप्शन असतो, तो इनेबल करा आणि तिथं TMT92 हा पार्टनर कोड टाका. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय अकाउंट ओपनिंगची, तिथून अकाउंट ओपन करून घ्या. तुम्हाला व्हीआयपी ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल. ओके, तिकडे काय सर्व्हिसेस आहेत ज्या तुम्हाला मी नंतर सांगेन. क्लासेस सुद्धा फ्री मध्ये फॉरेक्सचे चालूच आहेत आपले, ते तुम्ही बघू शकता. प्लेलिस्ट जरी चेक केली आपली युट्यूबची तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री क्लासेस बघायला भेटतील. ओके, TMT92 हा आपला पार्टनर कोड आहे जो की चुकायचा नाही, व्यवस्थित टाकून घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक्सएमला लॉग इन करून घेतलंय. लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे तुमचा युजर इंटरफेस एक प्रकारे दिसतो. पूर्ण जो युजर इंटरफेस आहे एकदम फॅन्टॅस्टिक आणि क्लीन आहे. ओके, आणि तो तुमची ही जी दिसते ओके पूर्ण लिस्ट जी आहे ती वॉच लिस्ट आहे. आणि बाय डिफॉल्ट इथं पॉप्युलर वरती क्लिक असते मित्रांनो. पॉप्युलर मध्ये म्हणजे थोडक्यात काय, जे पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट जे ट्रेड होतात सगळ्यात जास्ती तेच इकडे दिसतात. आता ऑब्वियस सगळ्यांना माहिती आहे की गोल्ड खूप जास्ती पॉप्युलर आहे. सो गोल्ड टॉपला राहते, त्याच्यानंतर बिटकॉइन राहते, त्याच्यानंतर USD JPY आणि असे काही पेअर्स आहेत किंवा काय सिम्बॉल्स तुम्हाला या ठिकाणी पॉप्युलर मध्ये बघायला भेटतात. म्हणजे तुम्हाला सर्च करायची पण गरज नाही, सगळं तुम्हाला हातोहात सगळं दिसतं. इथं सिल्वर सुद्धा आहे बघा. सो याप्रमाणे दिसतं. आता समजा फॉर एक्झाम्पल मला एखादा इन्स्ट्रुमेंट ऍड करायचे, तर तुम्ही सर्च वरती जाऊन ते इन्स्ट्रुमेंट इथं सर्च करू शकता. लाईक मला असं समजा की इथेरियम करायचे, ETH USD हे बघा इथे भेटलं मला. इथे प्लस वरती क्लिक केलं तर हे काय झालं, वॉच लिस्ट मध्ये ऍड झालं. कुठल्या वॉच लिस्ट मध्ये ऍड झालं तर माय वॉच लिस्ट मध्ये ऍड झालं. आता माय वॉच लिस्ट कुठे आहे तर ती सगळ्यात जास्ती लास्टला वॉच लिस्ट आहे या ठिकाणी. हे बघा माय वॉच लिस्ट. ओके, तर तुम्हाला ती वॉच लिस्ट जर फ्रंटला आणायची, बाय डिफॉल्ट पॉप्युलर जी आहे ती फ्रंटला असते, आणि ती जर वॉच लिस्ट तुम्हाला फ्रंटला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचे, एक सेकंड. आता बघा ETH इथे ऍड झालंय जे की आता मी तुम्हाला दाखवलं. इथे पेन्सिल वरती क्लिक करा. पेन्सिल वरती क्लिक केल्यानंतर हे माय वॉच लिस्ट जे आहे ते याला पकडा आणि वरती घेऊन या आणि ह्याला क्लोज करून टाका. ओके, या प्रकारे तुमच्या वॉच लिस्ट मध्ये माय वॉच लिस्ट जे आहे ते फ्रंटला आलं, फर्स्टला आलं. ओके, आणि सेकंड जे आहे ते पॉप्युलर आलं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले पण इन्स्ट्रुमेंट ऍड करू शकता. लाईक मला गोल्ड करायचे तर गोल्ड वरती प्लस दाबायचे, नंतर BTC करायची, BTC वरती प्लस केलं. त्याच्यानंतर अजून बघा सिल्वर मला ऍड करायचे, सिल्वर वरती प्लस केलं. तर या ठिकाणी बघा माझी वॉच लिस्ट जी पर्सनल आहे ती बनलेली आहे या ठिकाणी. ओके, सगळ्यात मेन जो मुद्दा असतो तो हा असतो की वॉच लिस्ट कशी बनवायची. वॉच लिस्ट बनली. आता मला ह्याचा चार्ट लावायचा आहे, तर समजा सिल्वर वरती मी क्लिक केलं ना, या ठिकाणी तुमचा जो चार्ट आहे तो पूर्णपणे ओपन होतो. इथं 1 डे ची टाइम फ्रेम आहे, तुम्ही टाइम फ्रेम इथून चेंज करू शकतात. इथे क्लिक करायचंय, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं, जे काय असेल तुमची जे टाइम फ्रेम योग्य वाटते ते तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता, बघू शकता चार्ट याप्रमाणे. आता तुम्हाला हा चार्ट फुल स्क्रीन बघायचा. फुल स्क्रीन बघताना इथे बघा वरती जायचंय, हा एक बटन आहे याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला हा चार्ट जो आहे तो फुल स्क्रीन दिसतो. आता जेव्हा हा फुल स्क्रीन चार्ट आहे बघा, थोडं फास्ट जातोय कारण की भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर करायच्यात. नाही समजलं तर रिव्हर्स करून तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी मी फुल स्क्रीन केलाय चार्ट मित्रांनो. आता मला काय करायचं, मला सिम्बॉल चेंज करायचे पण मला बॅक नाही क्लिक करायचं. तर इथं सर्च वाला बटन आहे बघा, टॅब आहे, इथे क्लिक करायचं आणि तुमच्या वॉच लिस्ट मध्ये जे जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही ऍड केलेत ना ते एकदम लगेच तुम्हाला क्विक ऍक्सेस आहे. सो समजा मला गोल्ड ओपन करायचे, गोल्ड वरती क्लिक करा, गोल्डचा चार्ट ओपन झाला. दॅट्स इट, एकदम सिंपल आहे. आता मला इथे काय करायचे, मला इथं ना बाय सेल करायचे. याच टॅब वरती बाय सेलचं बटन पाहिजे. तर इथं कॉर्नरला जायचं, इथे सर्चच्या बाजूला इथे एक टॅब आहे बघा, बटन आहे, याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुमचं जे बाय सेलचं जे फीचर आहे किंवा जो बॉक्स आहे तो इथं ओपन होतो. आता तुम्ही इथून बाय किंवा सेल करू शकता. ओके, आता मी हे आता नाही सांगत तुम्हाला. आता काय करूया, परत माघारी जाऊयात. ओके, इथं क्लोज वरती बघा बटन आहे, क्लिक केलं की मी जे माझं मेन पेज आहे त्याच्यावरती मी आलो. सो याप्रमाणे होतं की आपण काय बघितलं, वॉच लिस्ट कशी क्रिएट करायची, चार्ट्स कसे लावायचे, टाइम फ्रेम कशी चेंज करायची, फुल स्क्रीन कसं बघायचे वगैरे वगैरे. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल मला इंडिकेटर लावायचे, तर इंडिकेटर लावताना इथे इंडिकेटर वरती सर्च करा आणि समजा मला लावायचे आहे EMA मुव्हिंग ॲव्हरेज लावायचं आहे, तर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे याच्यावरती क्लिक करा आणि तुमची जी व्हॅल्यू आहे इथं जाऊन तुम्ही चेंज करू शकता. जे की मला नाही वाटत की मला सांगायची गरज आहे. तुम्ही किती लावू शकता, 20 चा लावत असाल 20 चा लावा याप्रमाणे. ओके, मी EMA लावला 20 चा. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही इथं अलर्ट पण लावू शकतात. आता हे बेसिक गोष्टी झाल्या.
आता आपण हे बाय किंवा सेल कसं करायचं ना हे जाणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे की तुमचा ऍक्च्युली आयडी कुठं असतो. जेव्हा पण आपण बघतो की बाबा सर माझा आयडी मला सांगायचं आहे कुणाला तरी, समजा स्पेसिफिक तुम्ही एखादा अकाउंट ओपन केलं आणि मी तुम्हाला म्हटलं तुमचा आयडी मला शेअर करा, तर तुम्ही कुठला आयडी शेअर करणार. त्यासाठी काय करायचं असतं, इथे बघा वरती रिअलचं जे बटन आहे, रिअल तुमचं हे अकाउंट आहे. असे तुम्ही मल्टिपल अकाउंट क्रिएट करू शकतात. समजा फॉर एक्झाम्पल एखादं अकाउंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडिंग करताय, स्कॅल्पिंग करताय, पण मला दुसरा अकाउंट क्रिएट करायचे ज्याच्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग करणार आहे, म्हणजे होल्ड करून ठेवणार आहे गोल्डला, तर तुम्ही दुसरा अकाउंट क्रिएट करू शकता. या अकाउंटचं त्या अकाउंटशी काही घेणं देणं नसतं. ओके, सो तुम्ही असे मल्टिपल अकाउंट क्रिएट करू शकता. ते अकाउंट कसे क्रिएट करायचे सांगतो. रिअल वरती क्लिक करायचंय आणि इथं डिटेल येते. तर डिटेलमध्ये तुमचा अकाउंटचा टाईप आहे पहिलं तर अल्ट्रा लो स्टँडर्ड. अल्ट्रा लो स्टँडर्ड म्हणजे थोडक्यात काय, अल्ट्रा लो स्टँडर्ड मध्ये खूप कमी स्प्रेड म्हणजे खूप कमी ब्रोकरेज, तुमच्या भाषेमध्ये खूप कमी ब्रोकरेज लागतं मित्रांनो. जर तुम्ही स्टँडर्डचं जर अकाउंट क्रिएट केलं की नाही तर होतं काय माहितीये का, तुम्हाला ब्रोकरेज थोडंसं हायर आहे पण त्याच्यामध्ये बोनस आहे, फंड डायरेक्ट डबल होतो म्हणजे बोनस भेटतो. अल्ट्रा लो स्टँडर्डला कुठल्या प्रकारचा बोनस नाहीये पण ब्रोकरेज खूपच कमी आहे, त्याच्यामुळे हे अकाउंट परवडतं. म्हणून मी अल्ट्रा लोचे माझे किती अकाउंट क्रिएट आहेत बघा, 1 2 3 4 असे वेगवेगळे मी अकाउंट क्रिएट करून ठेवलेले आहेत. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयडी मी मागितला, तर कुठला आयडी द्यायचा, तर तुम्हाला हा द्यायचा बघा, हॅशटॅग वाला 86 वगैरे वगैरे जे लिहिले ना, हा वाला आयडी तुम्हाला द्यायचा असतो. आणि समजा तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करायचं तर कुठं क्लिक करणार तुम्ही, तर प्लसचं बटन आहे इथे, न्यू अकाउंट वरती क्लिक करणार. तुम्हाला डेमो पाहिजे का रिअल पाहिजे, तर रिअल अकाउंट पाहिजे. ओके, रिअल वरती क्लिक केलं, MT5 सिलेक्ट केलं, कंटिन्यू करा. स्टँडर्ड अकाउंट पाहिजे, मायक्रो, अल्ट्रा लो, कुठलं पाहिजे, अल्ट्रा लोचं क्लिक करा, कंटिन्यू वरती क्लिक करा. आणि इथं बघा ऑप्शन इम्पॉर्टंट आहे की बाबा हॅव अ पार्टनर कोड. पार्टनर कोड आहे का तुमच्याकडे, तर आहे. एंटर हिअर वरती क्लिक करा आणि TMT92 असं टाका कॅपिटलमध्ये, TMT92. ओके, इथे टिक करा आणि कंटिन्यू करा. दॅट्स इट, अकाउंट क्रिएट होईल तुमचं. याप्रमाणे प्रोसिजर आहे. आता आपला पार्टनर कोड यूज केल्यामुळे फायदा काय काय होतो मी तुम्हाला ते सांगेन. पहिलं तर तुम्हाला फॉरेक्सचा क्लास फ्री बघायला भेटतो, त्याच्यानंतर तुम्हाला VIP ग्रुपमध्ये ऍक्सेस भेटतो, तुम्हाला अनालिसिस फ्रीमध्ये बघायला भेटेल, त्याच्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये अल्गो पण फ्रीमध्ये भेटणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे, समजा पेइनला पेआउटला काही इश्यू आला, काही अडचण आली, तर डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करतो, सपोर्ट करतो. तुम्ही कस्टमर सपोर्टला कॉन्टॅक्ट केला तर ऑब्व्हियसली ते हेल्प करतात तुम्हाला. सो फॉर एक्झाम्पल समजा तरी पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मी सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करतो, हेल्प करतो. सो हा एक माझ्याकडून तुम्हाला हेल्प राहते आणि हा खूप मोठा बेनिफिट असतो मित्रांनो. ओके, असं तुम्ही अकाउंट ओपन करा. आता फॉरेक्स मध्ये तुम्ही डेमो ट्रेडिंग पण करू शकतात. डेमो ट्रेडिंग करताना रिअल वरती क्लिक करा आणि इथं डेमो वाला एखादा अकाउंट क्रिएट करून घ्या. इथे बघा 2-3 अकाउंट क्रिएट केलेले आहेत मी. कुठल्या पण अकाउंट वरती जेव्हा मी सिलेक्ट करतो, या ठिकाणी हे माझं डेमोचं अकाउंट झालं आणि मी या ठिकाणी बाय सेल करू शकतो, एकदम रिअल ट्रेडिंग वालाच फील घेऊ शकतो. आता आपण जे डेमो ट्रेडिंग मध्येच एक ट्रेड करून बघूया की कसं ट्रेड करायचं असतो, बाय कसं करायचं असतं, सेल कसं करायचं असतं, टार्गेट कसं लावायचं, स्टॉप लॉस कसं लावायचं, हे सगळं जाणून डेमो ट्रेडिंग मध्ये घेऊया. ओके, आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टचा पॉईंट राहतो की माझा वॉलेटचा बॅलन्स कुठे आहे, विड्रॉ कसा करायचा आहे आणि इंटरनल ट्रान्सफर कसं करायचे, त्याच्यासोबतच कस्टमर सपोर्टला कॉन्टॅक्ट कसं करायचे हे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ओके, सो हे बघा आता मी इथं आहे आणि गोल्डचा चार्ट ओपन आहे, मला बाय करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल मला आता राईट नाव आहे त्या प्राइसला बाय करायचे किंवा लिमिट ऑर्डर पण तुम्ही लावू शकतात. मी इथं 1 ट्रॉय आउन्स म्हणजे 0.01 जी लॉट साईज आहे ह्याने मी बाय करतोय. सो जेव्हा आपण लॉट वरती क्लिक करतो ना मित्रांनो आणि इथं बघा क्वांटिटी येते 0.0 लॉट. ओके, 0.01 लॉट ही सगळ्यात कमी आहे, ह्याच्यामध्ये मल्टिपल मध्ये तुम्ही करू शकतात. समजा फॉर एक्झाम्पल 5305 आणि 5310 झालं, $5.5 वरती गेलं, तर ह्याच क्वांटिटीने जर मी बाय केलं तर मला $5 प्रॉफिट होणार किंवा आणि खाली जर त्याच्याच विरोधात गेलं $5 खाली तर $5 लॉस होणार. सो सिंपल क्वांटिटी हीच ठेवायची स्टार्टिंगला 0.01 लॉट. आणि तुम्हाला जर लिमिट ऑर्डर ठेवायची, लिमिट ऑर्डर पण ठेवू शकता की बाबा या प्राइसला वरती गेलं तर मी बाय करणार आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं राईट नाव, तर मी तुम्हाला इथंच बाय करून दाखवतो. तर या ठिकाणी आपण बायचं क्लिक करून टाकू, प्लेस ऑर्डर, आणि या ठिकाणी बाय ऑर्डर झालेली आहे. ओके, आता मला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचं, खूप इझी आहे, याच्यावरतीच क्लिक करायचे. ओके, ह्याच्यावरती इथे जे दिसते ना माझा PNL चेंज होतोय, थोडं झूम करतो. ओके, हे बघा याच्यावरती क्लिक करायचं आणि TP म्हणजे टार्गेटला पकडा आणि असं वर खेचा. किती पाहिजे बाबा, या स्विंगच्या वरती पाहिजे, या स्विंगच्या वरती पाहिजे किंवा एवढं माझं टार्गेट ठेवायचं, मी ठेवलं. ओके, तर $24 माझं टार्गेट ठेवलंय आणि स्टॉप लॉस या स्विंगच्या खाली ठेवायचे मला. तर SL ला पकडा आणि खाली खेचा आणि या स्विंगच्या खाली स्टॉप लॉस ठेवला. तर आता माझा जो ट्रेड चालू आहे त्याच्यामध्ये मला लॉस झाला तर $18 होणार आणि प्रॉफिट झाला तर $24 होणार आहे. ओके, एकदम सिंपल आहे. टार्गेट लावणं, स्टॉप लॉस लावणं एकदम इझी आहे. आता समजा मी मल्टिपल ट्रेड केले तर ट्रेड तुमचे कुठे दिसतात, तर इथे दिसतात. इथे ट्रेड्स मध्ये जायचं तर तुमचं इथे ऍक्टिव्ह ट्रेड दिसतात. आता मल्टिपल ट्रेड्स असतील तर सगळे ट्रेड तुम्हाला इथेच दिसणार. इथून तुम्ही सगळ्या क्लोज ऑल पोझिशन म्हणजे जेवढे पण तुमचे पोझिशन
रनिंग आहेत त्या सगळ्या क्लोज तुम्ही एका बटनवरती क्लिक करून करू शकता. ओके, सो याप्रमाणे आपण ऑर्डर पण एक्झिक्यूट करून बघितलेला आहे. आता फायनली की वॉलेट कुठे आहे, म्हणजे बॅलन्स कुठे दिसतो, तर इथे बघा वॉलेटचं एक चिन्ह आहे, एक सिम्बॉल आहे, याच्यावरती क्लिक करा तर तुमचा इथे बॅलन्स दिसतो की बाबा ह्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे. तर माझ्याकडे इथे काय बॅलन्स वगैरे नाही आहे राईट नाव, कारण की मी दुसरंच अकाउंट सिलेक्ट केलंय. पण माझं दुसऱ्या एका अकाउंटमध्ये बॅलन्स आहे, ह्याच्यामध्ये $698. मला ह्या वॉलेट म्हणजे या अकाउंटमधनं या अकाउंटमधून या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचे आहेत, तर मी कसे घेणार. तर याच्यासाठी काय करायचे, इंटरनल ट्रान्सफरचं बटन असतं, हे क्लिक करायचंय आणि येस म्हणायचं. ओके, आणि बाबा कुठल्या अकाउंटमधनं कुठं ट्रान्सफर करायचं, तर पहिलं सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये बॅलन्स आहे, हा ह्याच्यामध्ये बॅलन्स आहे. ओके, आणि इथून कुठे ट्रान्सफर करायचे, तर मला दुसऱ्या अकाउंटला करायचे, समजा फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये करायचे आणि मिनिमम $5 तरी करायला पाहिजेत. मग मी इथं $10 टाकले आणि इथं ट्रान्सफर म्हणलं की झालं. दॅट्स इट. एका सेकंदामध्ये इकडचे पैसे तिकडे ट्रान्सफर झाले $10. असे तुम्ही मल्टिपल अकाउंट क्रिएट करू शकतात. ओके, हे झालं. याच्यामध्ये आपल्याला आता प्रॉफिट चालेल, मला हा प्रॉफिट जे आहे ते बुक करायचे किंवा स्टॉप लॉसला ट्रेल करायचे पहिलं. तर मी काय करणार, ह्याला पकडणार, थोडं वर खेचणार आणि सोडणार इथं. ओके, स्टॉप लॉस ट्रेल केला, प्रॉफिटला ट्रेल करायचे, प्रॉफिटला ट्रेड करू शकता. मला प्रॉफिट बुक करायचे तर या ठिकाणी क्लोजचं बटन आहे, क्लोज करा आणि ओके म्हणा. दॅट्स इट. इकडे माझी पोझिशन क्लोज झालेली आहे. ओके, सो ऑलमोस्ट मी सगळं तुम्हाला शिकवलंय. आता फायनल क्वेश्चन आहे की जेव्हा पण पे इनला पे आउटला इश्यू येतो त्या टाइमला कस्टमर सपोर्टला कॉन्टॅक्ट कसं करायचे ते सांगतो तुम्हाला. ओके, सो आता फॉर एक्झाम्पल असं समजा की मी हे मार्केटवरती क्लिक केलंय, हे माझी पॉप्युलर वॉच लिस्ट पहिलीच दिसते. मी पाहिलं माझ्या रिअल अकाउंटवरती शिफ्ट होतो, इथे क्लिक केलं, इथं डेमो वरती आहे, मी इथं रिअल वरती क्लिक केलं आणि माझं जे ओरिजिनल अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक केलं. $700 अकाउंट इथे ओपन झालंय. ओके, सो आता मला समजा पे इनला पे आउटला इश्यू आला तर मी काय करणार, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, इथे मार्केटच्या खाली बघा ट्रेड्सच्या खाली काय एक्सप्लोरच्या खाली कॉपी ट्रेडिंगच्या खाली कॉम्पिटिशन्स, प्रमोशन्स आणि जे लास्टचं बटन आहे मोर वरती क्लिक करायचं. मोर वरती क्लिक केल्यानंतर खाली यायचंय आणि लाईव्ह चॅट वरती यायचं. लाईव्ह चॅट. ओके, लाईव्ह चॅट वरती यायचं आणि तो व्हॉट्सअप सिलेक्ट करा. लाईव्ह चॅट पण करू शकतात पण व्हॉट्सअप सिलेक्ट करा. व्हॉट्सअप सिलेक्ट केल्यानंतर हे व्हॉट्सअप QR कोड स्कॅन करा किंवा मोबाईलमध्ये डिरेक्टली व्हॉट्सअप चालू होतं. व्हॉट्सअप चालू झाल्यानंतर तिथे लँग्वेज आहे ना हिंदी सिलेक्ट करा आणि तुम्ही हिंदीमध्ये समजवा त्यांना की बाबा असं असं झालेलं आहे, मी पैसे $5,000 ऍड केले होते पण ते झालेले नाहीत. मग तुम्हाला ते डिटेल्स मागतात की बँक स्टेटमेंट द्या, तुमचा जो आता तुम्ही जे पेमेंट केलं UPI त्याचा स्क्रीनशॉट द्या. तर ते स्क्रीनशॉट्स आणि ते सगळं मेल करा त्यांना आणि येऊन जातात पैसे. नाही आले तर मी आहे डेफिनेटली, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला हेल्प करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करतो. याप्रमाणे आता अजून एक गोष्ट मित्रांनो, ह्यांचे फ्री कॉम्पिटिशन्स असतात तर ते फ्री कॉम्पिटिशन्स कधी पण तुम्ही जॉईन करायला पाहिजेत प्रॅक्टिससाठी. त्याच्यामध्ये रिअल प्राइजेस असतात, सो भेटले तर प्राइजेस पण भेटू शकतात. आपलं काय गमवण्याचा काही चान्सच नसतो, पैसे आपले घेत नाहीत, ते फ्री कॉम्पिटिशन्स असतात. कुठले चालू आहे का बघूया. कॉम्पिटिशन वरती क्लिक केलं मी, कॉम्पिटिशन क्लिक केल्यानंतर हे बघा फ्रीवाला इथे चालू आहे, डेमो विकली कॉम्पिटिशन चालूच आहे. कधी चालू होते 25 फेब्रुवारी ते 4 मार्च हे चालू आहे आता राईट ना. ओके, सो याप्रमाणे तुम्ही कॉम्पिटिशन्स मध्ये जॉईन करू शकतात. असे फ्री कॉम्पिटिशन्स असतात, पैसे काय आपले जात नाहीत, फ्री मध्ये असतात आणि जिंकले तर आपण पैसे पण विन करू शकतो, तुम्ही जॉईन करू शकता. सो अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे डिस्कस करणं खूप जास्त गरजेचं आहे, तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही साइन अप करताना तेव्हा भरपूर प्रकारचे अकाउंट्स तुम्हाला दिसतात. तर त्याच्यामध्ये जे मेन अकाउंट असतं ते असतं स्टँडर्ड अकाउंट. स्टँडर्ड अकाउंट जे आहे ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला बोनस बघायला भेटतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही $100 जर ऍड करताय तर तुम्हाला $100 ॲज अ बोनस भेटतो, पण त्याच्यामध्ये थोडासा स्प्रेड हायर असतो. आता जेव्हा तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट पण चेंज करू शकता. असं तुम्ही रिअल वरती क्लिक केलं, समजा इथे प्लस वरती क्लिक करायचंय तुम्ही राईट कॉर्नरमध्ये, रिअल वरती क्लिक करा, रिअल अकाउंट आणि MT5 जो आहे तो सिलेक्ट करा, कंटिन्यू करा. आता हे बघा, हे अकाउंट टाइप्स आहेत, स्टँडर्ड अकाउंट, मायक्रो, अल्ट्रा लो, स्टँडर्ड वगैरे वगैरे. सो स्टँडर्डमध्ये काय आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये बोनस भेटतात आणि तुम्ही बोनस जर तुम्हाला आवडत असतील ट्रेड करायला तर डेफिनेटली बिगिनर तुम्ही स्टँडर्ड करू शकता, पण ह्याच्यामध्ये थोडं स्प्रेड जास्ती लागतो बिकॉज ह्याच्यामध्ये बोनस आहे. पण इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात लोएस्ट जर स्प्रेड किंवा ब्रोकरेज, शुद्ध मराठी भाषेत जर बोललो ना तर एकदम कमी ब्रोकरेज किंवा त्याला स्प्रेड म्हणतात फॉरेक्समध्ये, तर त्यासाठी तुम्हाला अल्ट्रा लो स्टँडर्डचं अकाउंट ओपन करायचे. ह्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, सगळ्यात कमी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी ब्रोकरेज तुम्हाला इथे स्प्रेड बघायला भेटतो, जो की 16चा आहे. म्हणजे तुम्ही असं पकडा की खूप कमी चार्जेस तुम्ही देता. इंडस्ट्रीमध्ये जे पण कॉम्पिटिशन आहे आता राईट नाव ते 22 ते 24चा स्प्रेड ठेवतात कमीत कमी, आणि इकडे तुम्हाला डिरेक्टली 16चा स्प्रेड आहे. म्हणजे खूप कमी स्प्रेड म्हणजे ब्रोकरेज नाहीच असं म्हणू शकता तुम्ही. याप्रमाणे अल्ट्रा लोकचं अकाउंट वन ऑफ द बेस्ट अकाउंट याच्यामध्ये आहे. आता दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही डिपॉझिट करता, समजा फॉर एक्झाम्पल हे माझं रिअलचं अकाउंट आहे आणि मी जेव्हा पण डिपॉझिट वरती क्लिक करतोय,
जेव्हा आपण डिपॉझिट करतो आणि तुम्ही जर UPI वरून पेमेंट करत असाल तर लक्षात ठेवा काही सेकंदामध्येच तुम्हाला UTR नंबर टाकायचा असतो. म्हणजे जेव्हा पण तुम्ही फोन पेने किंवा गुगल पेने पेमेंट करता तिथं जो UTR नंबर असतो ना तो कॉपी करायचा आणि लगेच पेस्ट करायचा, जास्त वेळ घालवायचा नाही. आणि याच्यामध्ये अजून एक पेमेंट मेथड ऍड झालेली आहे मित्रांनो, खूप इझी आहे. म्हणजे क्रिप्टोनी पेमेंट जर ऍड करायचे पहिलं थोडंसं किचकट वाटायचं लोकांना, सर आम्हाला माहितच नाही कसं पेमेंट ऍड करायचं वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो एकदम इझी प्रोसिजर आहे. काय करायचं परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. काय करायचं, रिअल अकाउंटवरती क्लिक करायचं, डिपॉझिटवरती क्लिक करायचं. डिपॉझिटवरती क्लिक केल्यानंतर डिरेक्टली बघा इथं ऑप्शन आहे USDT ऍड करायचा ऑप्शन आहे. USDT वरती क्लिक केलं आणि तुम्हाला बाबा कुठलं तुमचं, एक सेकंड ह्याला कंटिन्यू करा, ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू. ओके, सो तुमची कुठली चेन आहे, समजा BEP20 म्हणजे बायनान्स स्मार्ट चेन आहे का, तर त्याच्यावरती क्लिक करा. डिरेक्टली क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कॅनर येतो. आता तुमचा जो पण वॉलेट असेल त्यांनी डिरेक्टली स्कॅन करा. फोनपेने कसं स्कॅन करता तसं डिरेक्टली स्कॅन करा, पेमेंट करा, दॅट्स इट. UPI सारखं पेमेंट आहे, हे खूप फास्ट आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये पैसे तुमचे रिफ्लेक्ट होतात. तर ही खूप इझी आणि सेफ मेथड आहे पैसे डिपॉझिट करायची. तर याप्रमाणे तुम्ही डिपॉझिट करू शकतात. हे झाले काही क्वेश्चन्स. ह्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, समजा तुम्ही UPI ने पेमेंट केलं आणि तुमचा पेमेंटचा इश्यू आला, जसं की मी म्हटलं लाईव्ह सपोर्टमध्ये पण तुम्ही डिस्कस करू शकता. पण तुम्हाला पैसे येतच नाहीयेत किंवा तुम्हाला क्विक लवकर आन्सर पाहिजे त्याचं किंवा लवकर पैसे ॲड झाले पाहिजे, तर त्यासाठी काय करायचे तुम्हाला, इथे मोरवरती क्लिक करायचं आहे, खाली यायचं आहे, तुम्हाला जायचं आहे सबमिट अ क्वेश्चनवरती, तुम्हाला तिकीट रेज करायचे. मग डिपॉझिटला प्रॉब्लेम आला का विड्रॉला प्रॉब्लेम आला, समजा डिपॉझिटला आला तर डिपॉझिटवरती जायचं आणि द्यायचं डिलेड डिपॉझिट UPI ने मी पेमेंट केलं होतं पण डिले झालंय. सो याच्यावरती क्लिक करा आणि तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण द्या, तुमचं तिकीट रेज होऊन जाईल आणि ह्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम लवकर तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. सो या काही गोष्टी होत्या ज्या सांगणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं मित्रांनो. आता मित्रांनो तुम्ही पूर्ण प्लॅटफॉर्म मी तुम्हाला दाखवला XCM चा, तर प्लॅटफॉर्म कसा वाटला तुम्हाला? एकदम UI जर बघितला ना ह्याचा, एकदम क्लीन आणि सिम्पल आहे आणि खूप मस्त वाटतं ट्रेडिंग करायला. माझ्या तर अंदाजे मी तुम्हाला तेच सांगितलं की वन ऑफ द बेस्ट ब्रोकर राईट नाव आहे. आणि ह्याच्यासोबतच दुसरी गोष्ट काय आहे, तर ह्याच्यासोबतच तुम्हाला स्प्रेड पण म्हणजे ब्रोकरेज सुद्धा खूप कमी इकडे द्यावं लागतं. तर हे काय बेनिफिट्स होते. आय होप की तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. सो याप्रमाणे होतं पूर्ण ट्युटोरियल मित्रांनो. आय होप की तुम्हाला पूर्ण प्लॅटफॉर्म व्यवस्थित समजला असेल आणि बाकीच्या गोष्टी काय अडचण असतील तर कमेंटमध्ये सांगा. बाकीचं जर काय कव्हर करायचं राहिलं असेल तर डेफिनेटली मी कव्हर करण्याचा प्रयत्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह स्ट्रीममध्ये डेफिनेटली करतो. येणाऱ्या काही दिवसामध्ये लाईव्ह स्ट्रीम बॅक टू बॅक घेतोय जेणेकरून तुम्हाला प्लॅटफॉर्म बद्दल अजून माहिती होईल. आणि फॉरेक्सचे फ्री क्लासेससाठी प्लेलिस्ट वरती क्लिक करा. प्लेलिस्टमध्ये फॉरेक्स फ्री क्लासेस तुम्हाला बघायला भेटतील. ओके, सो चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.